काही आमुते न देखो आम्ही पण. त्यांनी सांगितलं की आमचाच विषय घे. आता आमचा विषय म्हणजे आम्ही कोण झालो किंवा आम्ही कोण आहोत, आत्मस्वरूप. आता अमृताचा अनुभव घ्यायला निघाल्यानंतर आणि ज्ञानाचं खंडन, यांनी ज्ञानखंडन म्हणजे ज्ञान कशाचं करून घ्यायचं, तर माझ्या स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं हे ज्ञान करून घ्यायला जर निघाला तर आता हे काही पाहिजे का? 8वा अध्याय 6वी ओवी. आमुते करुनी विखो भोगू शके पारखो तई आमुते न देखो आम्ही पण. तर त्या ठिकाणी आम्ही हा विषय आता ज्ञानाचा विषय नाही राहिलो, ते अनिर्वचनीय ज्ञान आहे, शब्दाचा विषय नाही राहिलो, प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाही राहिलो, जाणीवेचा विषय नाही राहिलो. म्हणून आमुते करुनी विखो भोगू शके पारखो तई आमुते न देखो आम्ही पण. म्हणजे धर्म धर्मी विरहित. धर्म आणि धर्मी त्याच्यामध्ये आपण साधं साखर आणि गोडी, धर्म हा गोडी आहे, धर्मी ही साखर आहे, तर त्या साखरेची गोडी. तर धर्म आणि धर्मी हे हा जो भेद आहे की साखर आणि गोडी हे दोन धर्मधर्मी शब्दांनी आम्ही सांगितलं. आता धर्म आणि धर्मी भेद राहत नाही. साखरेच्या कणाबरोबर साखरेची गोडी त्याच्यातच आहे. म्हणजे साखर कण वेगळे तर गोडी वेगळी आहे असं नाही आहे, पण त्या साखरेच्या ठिकाणी काय गुणधर्म राहतो, तर आम्ही तो धर्मधर्मी भावानी सांगतो. तर ते म्हणाले धर्मधर्मी विरहित जे आम्ही प्रत्यय रूप साक्षात. आता हा वर्णनाचा विषय नाही आहे. जसं साखर गोड आहे हे सांगताना तिची गोडी आणि साखर, साखर दाखवता येते, गोडी अनुभवता येते किंवा गोडी वर्णन करता येते. आता आमचा जो प्रत्यय आहे म्हणजे ते म्हणतात आम्ही ज्या आत्मरूपाला प्राप्त झालो आहोत त्या आत्मरूपाचा जो प्रत्यय आहे तो आत्मरूपाचा प्रत्यय साक्षात आहे, म्हणजे प्रकट आहे. तुम्हाला त्याचं वर्णन करता येणार नाही. ते आम्ही न होऊ शकत विषय कधी. हे जे प्रत्यय रूप साक्षात होणं आहे किंवा आत्मरूपाला प्राप्त होणं आहे ते म्हणाले आम्ही न होऊ शकत. म्हणजे म्हणजे आम्हाला, आम्ही म्हणजे हे आत्मस्वरूप, न होऊ शकत विषय कधी. म्हणजे आम्हाला सुद्धा याचा अनुभव घेण्याकरता आम्ही, तुम्हाला तर नाहीच होणार म्हणाले, पण आमच्या ठिकाणी सुद्धा हा अनुभवाचा विषय मी आत्मरूपाचा अनुभव घेतो आहे असं होत नाही. अनुभव घेत असतो तेव्हा तो अनुभव घेणाऱ्यापासून जोवर वेगळा आहे तोपर्यंत त्या अनुभवाच्या मागे धर्मधर्मी भाव आहे, तोपर्यंत त्या अनुभवाच्या मागे भेद आहे, तोपर्यंत त्या अनुभवाच्या मागे द्वंद्व आहे. पण आता म्हणाले ते त्यातलं काही उरत नाही. आता मी माझा अनुभव घेतो किंवा मी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतो किंवा हा जो जीव आहे या जीवामध्ये जी स्थिती प्राप्त झाली आहे उपाधी विरहित झाल्यामुळे ती आत्मस्थिती आहे. ती जी आत्मस्थिती आहे ती त्या आत्मस्थितीच्या बरोबर जर जोडली गेली म्हणजे हा जो जीव आहे हा विशुद्ध भावाला आला आणि परब्रह्माशी एकरूप झाला, तर ज्या क्षणी तो एकरूप आहे त्या क्षणी त्याचा अनुभव सांगता येत नाही. आपण साखर खाल्ली आहे, साखर खातोय, कोणी विचारतं साखर कशी आहे, आपण अर्थात गोडच आहे. म्हणजे साखर गोडीशिवाय आणखीन वेगळी काय असणार. किंवा एखादा पदार्थ खाताना कोणी विचारतो पदार्थ कसा झालाय, आपण म्हणतो अगदी सुंदर, एकदम फर्स्ट क्लास, एकदम मस्त. काय जे सांगायचं आहे तो अनुभव अनुभवत असताना तो प्रकट करता येतो. आत्मानुभव हा अनुभव घेताना प्रकट करण्याचा विषय नाही, खरं म्हणजे तो केव्हाच विषय नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय ना की तो जो अनुभव आहे तो शब्दात आणता येतच नाही, तो अनिर्वचनीयच आहे. आणि म्हणून ते आम्ही न होऊ शकत विषय कधी. अग्नी उष्ण संपन्न, अग्नीच्या ठिकाणी उष्णता भरून राहिलेली आहे, तो भोगता उष्णते लागून ऐसे कदापि न होणे जाणं. म्हणजे आता आम्ही आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर
आता आत्मस्वरूपाचा अनुभव आम्ही घेऊ किंवा घेणार असं आता म्हणता येत नाही. फक्त एकरूप होणं माहिती आहे. म्हणाले जसा अग्नी आहे की अग्नीला वेगळ्या उष्णतेचा अनुभव घ्यावा लागत नाही, त्याचा तो अंगभूत भाव आहे, त्याचा तो स्वाभाविक भाव आहे. अगदी योग्य शब्दात सांगायचं तर स्वसंवेद्य आहे. स्वतःच्याच ठिकाणी आपल्याला त्याचं ज्ञान करून घेता येतं. आपल्या ठिकाणी ज्ञान करून घेणार आहे. तर ते म्हणतात की तो भोगता उष्णते लागून ऐसे कदापि न होणे जाणे. उष्णताच म्हणजे अग्नी, म्हणजे अग्नी उष्ण संपन्न, तो भोगता उष्णते लागून, जे अग्नी स्वतः उष्णतेने संपन्न आहे, तो कसा उष्णतेचा भोगता होईल हे कधीच होणं शक्य नाही. उष्णता आणि अग्नी यात भिन्नता नाही, त्यामुळे अग्नी उष्णतेचा वेगळा अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून जेव्हा हा ज्ञानसंपन्न पुरुष त्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा तो आत्मस्वरूपापासून भिन्न नसतो. म्हणून त्या आत्मस्वरूपाचा वेगळा अनुभव घेता येत नाही. हे सगळं मागे खंडनामध्ये येऊन गेलं की त्या आत्म्यापासून भिन्न दुसरा कोणी नाहीच आहे. त्यामुळे वेगळा अनुभव घ्यायला हा कोणी उरत नाही किंवा काही शिल्लक राहत नाही. ती उष्णता उष्णतेची भोगता न होई कदासाची. उष्णताच उष्णतेला भोगते आहे असं कधी होत नाही. उष्णताच म्हणजे अग्नी नाही, चुकलं, तीच गती आहे आमुची आम्ही आम्हान विषय. तर तेच आमचं स्वरूप आहे की आम्ही आमचा विषय कधी होऊ शकत नाही, आम्ही आमचं ज्ञान कधी घेऊ शकत नाही. काकी आमुचे आम्ही पड प्रत्यय मात्र आम्हीच जाण मग ते कवणा लागून न पाहू शके. काकी आमुचे आम्ही पण प्रत्यय मात्र आम्हीच जाण, म्हणजे हे जे आमचं काकी आमुचे आम्ही पण, जे आमच्या ठिकाणी असणारं आमचे पण, म्हणजे माझ्या मीचं मी पण, हे जे आहे ते कसं आहे, प्रत्यय मात्र आम्हीच जाणं. तो प्रत्यय पुन्हा मीच आहे. सांगण्याचा हेतू एकच, ही जी त्रिपुटी आहे ना, ही त्रिपुटी आता संपली. म्हणजे हा भोगता किंवा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता वेगळा आहे, जे जाणायचं आहे ते वेगळं आहे, आणि जे जाणलं गेलं आहे ते वेगळं आहे. तेव्हा हे 3 पातळीवर जाईल. आता हा जो ज्ञाता आहे आणि जे जाणायचं आहे ते दोन्ही एकच आहे. तो ज्ञाता आणि ते ज्ञेय दोन्ही एकच आहे. ज्ञान कशाचं व्हायचं आहे? ज्ञाता आणि ज्ञेय एकच आहे म्हणजे तेच ज्ञान आहे. म्हणजे फक्त ज्ञान स्वरूप शिल्लक राहिलं. ज्ञाता आणि ज्ञेय हे जे द्वंद्व आहे हे आता शिल्लक नाही राहिलं. म्हणून ते म्हणतात की का की आमुचे आम्ही पण प्रत्यय मात्र आम्हीच जाण मग ते कवणा लागून न पाहू शके. मग ते कवणा लागून न पाहू शके, मग ते आम्हालाच आमचा प्रत्यय नाही तर मग ते कवणा लागून, कोणाला लागून म्हणजे कुणाला न पाहू शके. कुणाला न पाहू शके, वेगळेपणाने त्याला काही बघायला उरतच नाही. म्हणजे हा जो मी माझा आहे त्याला या जगामध्ये ज्ञेय काही शिल्लक उरत नाही. तो ज्ञानस्वरूप आहे. आता तो ज्ञाता राहत नाही, म्हणजे त्याला काही जाणण्याकरता वेगळी ज्ञेय वस्तू नाही, आणि दुसरं काही जाणायची त्याच्या ठिकाणी आता इच्छा होत नाही, इच्छा राहत नाही, ती स्थिती पण राहत नाही. जे एक जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखं होतं असं उपनिषद म्हणतात. आता ती त्याची स्थिती. आता त्याला ही वस्तू काय मला जाणायची आहे, ती काय मला जाणायची आहे, ही ज्ञेयाच्या विषयीची उत्सुकता जी अज्ञानात आहे ती ह्या प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे आता नाही. पण आता एक लक्षात ठेवायचं, आता ते जे सांगता आहेत ते अज्ञान आणि ज्ञान ह्याच्या पार्श्वभूमीवरती. एकदा अज्ञानात असेल तर ज्ञानाची चर्चा करू, ज्ञानात असेल तर अज्ञानाची चर्चा करू. या पातळीवरच्या ज्ञानात आता तो राहिलेला नाही. या ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असलेलं ज्ञान म्हणा, आत्मतत्व म्हणा, सत्तत्व म्हणा, चित्तत्व म्हणा, काय शब्द वापरायचा असेल तो वापरा,
पण तो आत्मतत्वाला संबोधूनच शब्द वापरला पाहिजे. आता याला कुठल्याही प्रकारे त्रिपुटी, द्वंद्व यातला कोणताही शब्द आता त्याच्यापर्यंत पोचत नाही. म्हणजे आताचा जो विषय चालू आहे त्यावेळी ते म्हणतात, मग ते कवणा लागून न पाहू शके, आमुच्या प्रत्यय मात्रपणाची स्थिती आहे विचित्रसाची. आता आम्हाला जो प्रत्यय येतो त्या व्यावहारिक प्रत्ययाला डावलून आत्मप्रत्यय काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आता व्यवहारामध्ये प्रत्यय येतो तेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला ती वस्तू दुसरी आहे आणि त्याचा प्रत्यय आपण घेतो. आपण म्हणतो की अमुक एक कापड आहे, या प्रकारचं कापड उन्हाळ्यात वापरावं, थंड वाटतं, गार वाटतं, समाधान वाटतं. वस्तू दुसरी आहे, वापरणारा दुसरा आहे. त्या वस्तूचा अनुभव त्याला आलाय, तो म्हणतो हो उन्हाळ्याचा इतका घाम, पण या कपड्यांमध्ये बरं वाटतं. तो घाम सगळा शोषला जातो. 4 वेळा कपडे बदलले तरी परवडले, पण सुती कापडासारखा कपडा नाही. की झाला, माणसाने आपला प्रत्यय सांगितला. त्यांनी सांगितलं असा प्रत्यय किंवा जो अनुभव आपल्याला येतो प्रत्यय मात्रपणाची, म्हणजे केवळ प्रत्यय स्वरूप स्थिती आहे विचित्रसाची. कारण हे जे आहे हे केवळ प्रत्यय मात्र आहे, हे केवळ अनुभव मात्र आहे, हे केवळ जाणण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की त्याची स्थिती विचित्र आहे. कशी आहे? बाधा न दृश्य दृष्टत्वाची, म्हणजे द्वंद्वाची बाधा त्याला होत नाही. दृश्य आणि दृष्टत्व, या दृश्य जे पाहायचं आहे ते, आणि दृष्टत्व हे पाहण्याची कुवत, माझं कर्तृत्व. तसं दृष्टत्व की मला पाहण्याचं जे हे आहे माझ्याजवळ सामर्थ्य, ते सामर्थ्य त्यांनी या ठिकाणी वा भोग्य भोगत्याची विबुध हो. कारण बाधा ह्या अनुभवाला द्रष्टा आणि दृश्य याची बाधा होत नाही. आणि भोग्य कशाचा उपभोग घ्यायचा आहे आणि भोगता, थोडक्यात काय, हे 2 शब्द सोडून द्या, द्वंद्व शिल्लक राहत नाही. द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन तेच व्हावं आणि अनुभव घ्यावा, बस एवढंच आहे त्याचा अर्थ. प्रकटो लपो न लाहो, येथे नाही नवलावो, परी कैसेनीही विपावो असणे याचा. प्रकटो लपो न लाहो म्हणजे आमुच्या आम्हीपणा कारणे माहित नाही प्रकट होणे. तो परमात्मा प्रकट होतो का? प्रकटो लोपो न लाहो, तो प्रकटही होत नाही आणि तो लोपही पावत नाही. आणि त्याला लोप पावण्याचं कारण नाही, कारण तो सर्व दूर भरून राहिलेला, तो सर्व दूर भरून राहिला आहे. म्हणून ज्याला आम्ही प्रकट म्हणतो तसा तो प्रकट होतो का? तर नाही होत. कारण आम्ही ज्याला प्रकट म्हणतो ते काय आहे? ते पंचमहाभूत अधिक त्रिगुण, अष्टधा प्रकृतीच्या कक्षेत आल्याशिवाय याचं प्रकटीकरण आम्हाला समजतच नाही. म्हणजे आम्हाला तो प्रकट झाला की झाला नाही याचं उत्तर द्यायला पहिल्यांदा तो त्या रूपामध्ये प्रकट व्हावा लागतो. म्हणजे आम्हाला जी जाणीवेची बाजू आहे किंवा आम्हाला येणारा जो प्रत्यय आहे त्या प्रत्ययाच्या कक्षेत यावं लागतं. ते म्हणाले हा आत्मप्रत्यय हा तुम्ही म्हणता त्या कक्षेत येत नाही, तिथे तो प्रकटही होत नाही. म्हणजे लोक म्हणतात ना की तो परमात्मा आम्हाला दृश्य का नाही? तो जर इथे आहे तर दाखवा तो कुठे आहे ते. तो काय तुमचा कोणी ऑर्डरली आहे का की तुम्ही दाखवा म्हटलं की प्रकट झाला, तुम्ही जा म्हटलं की गेला? संबंध काय त्याचा? त्याला प्रकट होण्याचाही संबंध नाही आहे आणि त्याला लोप पावण्याचं एक कारण नाही, कारण त्याला काही तुमचं भय नाही. तो कशा करता लोप पावेल? तो लोपही पावत नाही, तो प्रकटही होत नाही, तो जसा आहे तसा आहे. याची जी स्थिती आहे, म्हणाले येथे नाही नवलावो, म्हणाले यात काही नवल नाही. म्हणाले की परी कैसेनीही विपावो, म्हणाले कोणत्याही प्रकाराने कैसेनीही विपावो असणे याचा. परिस्थिती कोणतीही निर्माण झाली तरी याचं असणं आहेच. तो नाही हे संभवत नाही, तो आहे हेच संभवतं. तो सातत्याने आहेच आहे आणि याचा अनुभव ज्याला येईल त्याला येईल, नाही येईल त्याला मला तो अनुभव आणून द्या म्हणून अनुभव त्यांनी द्यावा याकरता तो कोणाचा बांधील नाही.
म्हणजे संतांनी जर अनुभव दिले असले कुणाला, की जसं रामकृष्णांनी नरेंद्र म्हणजे विवेकानंदांनी मला परमेश्वराचं दर्शन घडवा म्हटल्यावर त्यांच्या मनातल्या काही हेतूचा विचार करता त्यांना दर्शन घडवलं. का तर ते रामकृष्णांचं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यांनी त्यांना ईश्वराचं प्रकट रूप त्यांच्या चक्षुला किंवा त्यांना समाधी सुखाचा अनुभव देऊन किंवा त्याला साकार करून किंवा अद्वैताचा अनुभव देऊन अनेक प्रकारांनी अनुभव दिलेला आहे त्यांनी, की सगळं आधी त्याचं दर्शन घडवलं, मग सगळं हे सृष्टी वितळत जाती आहे, आपलंही अस्तित्व संपत जात आहे, म्हणजे सगळ्याचा लय कसा होत जातो हे त्यांनी जेव्हा दाखवायला सुरुवात केली तेव्हा विवेकानंद म्हणाले मला हे सहन होत नाही, आता हे थांबवा. म्हणजे त्यांनी सांगितलं इथे की तो नाही इथे नाही ती रूप घेऊन प्रकट करायला येणार आहे, त्याला काही प्रकट होण्याचं कारण नाही आहे, त्याला कुणीतरी प्रकट करतो. कुणीतरी म्हणजे कोण प्रकट करतो? भक्ताचा भाव प्रकट करतो. भक्ताच्या भावामुळे तो प्रकट होतो, कारण त्याला होऊन प्रकट व्हायचं काही कारण नाही. तो म्हणून भागवतामध्ये म्हटलं आहे की भगवंत हा भक्त पराधीन आहे. भक्ताच्या ठिकाणी पराधीनता आहे याचं कारण भक्ताची भक्ती इतकी उत्कट आहे की त्या उत्कटतेमध्ये त्याला साकार व्हावंच लागतं, म्हणून तो साकार होतो. नाहीतर त्याला साकारही व्हायचं कारण नाही आणि त्याला लपायचंही कारण तो आहे ही त्याची स्थिती आहे. तो त्याच्या वस्तुस्थितीत आहे. वस्तू म्हणजे परमात्मा आणि स्थिती म्हणजे असणे. परमात्म्याचं असणं हीच त्याची स्थिती आहे. तो सर्वदूर आहे हीच त्याची स्थिती आहे. म्हणून ते म्हणाले यात काही परी कैसेनीही विपावो, कोणत्याही उपायाने. म्हणाले असणे याचा काहीही घडलं तरी सुद्धा तो नाही हे संभवतच नाही, कुठेच संभवत नाही, केव्हाच संभवत नाही, कोणत्याही तऱ्हेने संभवत नाही, आहेच आहे. म्हणून म्हणाले आमुचे आम्ही पण आहे ऐसे ते दावाबया नसे साधन ते काहीच. कसं दाखवू म्हणाले तुम्हाला की आम्ही काय आहोत? तुम्हाला काय साधन आहे तुम्हाला दाखवण्याचं की आम्ही कोणत्या स्थितीत आहोत? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आम्हाला ज्या स्थितीमध्ये आम्ही आत्ता आहोत ही स्थिती तुम्ही जर म्हणालात काय आहे आम्हाला सांगा, कशी सांगणार तुम्हाला? ती सांगायला तुम्हाला जी कळणार आहे त्या कोणत्याच साधनाने दाखवता येत नाही. त्यामुळे ती स्थिती दाखवण्यासारखी नाही आहे, ती तुम्हाला दाखवता येणार नाही. म्हणून का की आम्ही आहो हा शब्दही त्या ठिकाणी टिकणे नाही, मग दुसऱ्याचा पाड काही ते ठाया. म्हणाले आम्ही आहोत एवढा शब्द सुद्धा तिथे टिकत नाही. काय टिकणार आहे? त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही शब्द पोचणार आहे का? भाव पोचणार आहे का? वाणी पोचणार आहे? तिथे आता काही पोचणार नाही दाखवण्याकरता. नुसतं दाखवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी काहीही पोचणार नाही, कारण तो त्याच्या स्थितीत आहे. त्याची जी मूळ स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला आम्ही काय दाखवणार? ती स्थितीच प्राप्त करून घ्यावी लागेल. म्हणून मग सांगतात की आम्ही आहो हा शब्द सुद्धा जर तिथे पोचत नाही तर तिथे बाकीचं दुसरं काय पोचेल? किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जिया स्थिती. आता ते लौकिकातली आपली स्थिती सांगतायत की आम्हाला जरी निवृत्तीनाथांनी, आपल्याला माहिती आहे 6 महिने ते त्यांच्या परंपरेचं म्हणजे नाथ परंपरेचा एक अभ्यास म्हणा काही म्हणा त्या नाशिकच्या भागामध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्या वणीच्या डोंगराच्या बाजूला त्याच्या समोर असलेला मार्कंडेय डोंगर त्या ठिकाणी राहून केलेला आहे. हा जो काही अभ्यास आहे किंवा ते जे काही लुप्त झाले, अदृश्य झाले आणि ज्ञानदेव 6 महिने काही कोणाला भेटले नाही आणि नंतर आले, जी काही स्थिती त्यांना त्यानंतर प्राप्त झाली, काय अनुभव दिला, घ्यायला गेले नाही गेले ते त्यांचं त्यांना माहिती. पण किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जी स्थिती, त्यांनी आम्हाला ज्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे ते काय देऊ हाती वाचेची म्हणजे ती जी स्थिती आहे ती काय वाणीच्या ठिकाणी देता येईल
ती वाणीमध्ये प्रकटच करता येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की जागा न उरली बोलावया, त्याविषयी बोलण्यासारखं काही नाही. श्री निवृत्तीनी करून दया, आम्हास ठेविले जे ठाया, तो ठाय अनिर्वचनीय. आम्ही ज्या स्थितीत आहोत ती स्थिती वाणीनी बोलण्यासारखी नाही, अनिर्वचनीय, वचनीय नाही. म्हणजे त्या स्थितीचे वर्णन शब्दे नये करिता जाण, मग तिला वाचेच्या स्वाधीन कैसे करू. म्हणजे त्या स्थितीचे वर्णन शब्दे नये करिता जाण. शब्द अगदी ओंकार घ्या, शब्द अगदी मूलभूत घ्या, नाद घ्या, स्पंद घ्या, अगदी भगवान शंकरांच्या डमरूवरती निर्माण झालेले अ तू म ण य काय शब्द आहेत ते घ्या. शब्द म्हणजे ती अक्षर. वर्ण म्हणाले वर्णाला स्पर्श नाही तर शब्दाला कुठे स्पर्श होईल. जे मूलभूत वर्ण आहेत ज्यांच्यापासून वाणी निर्माण झाली, हा अनुभव वाणीच्या ताब्यात देणं अवघड आहे. म्हणाले मला हा अनुभव वाणीला देता येत नाही. म्हणजे त्या स्थितीचे वर्णन शब्दे नये करिता जाणं, मग तिला वाचेच्या स्वाधीन कैसे करू. मग तिच्यावरती मी जास्त काय बोलत राहू. वा करिता येणे नाही, प्रत्यय वस्तू ठाईच्या ठाई, अपेक्षता पाही तेणे नसे तेथे नसे कवनाची. वा करिता येणे नाही म्हणजे त्यांनी आधीही सांगितलं की मी त्या माझ्या अनुभवाला वाचेच्या स्वाधीन कसा करू. ते म्हणाले कसा करू हा प्रश्न जरी विचारला तरी उत्तर मीच देतो की ते वाचेच्या स्वाधीन करता येत नाही. कसा करू म्हणजे हा प्रश्न आम्हाला टाकला की कसा करू. ते म्हणाले अहो नाहीच करता येत, मी कसं करणार आहे, नाहीच करू शकणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात वा करिता येणे नाही, प्रत्यय वस्तू ठाईच्या ठाई, अपेक्षता पाही तेथे नसे कवणाची. म्हणाले ती वस्तू कुठे आहे, ठाई ती जिथे आहे तिथेच आहे, जशी आहे तशीच आहे, तिला दुसऱ्या कशाचीही अपेक्षा नाही. म्हणजे काय नाही, हा बघणारा आहे आणि हा म्हणतो की मला तुम्ही तुमची काय स्थिती आहे ती दाखवा. ते म्हणतात तुझ्यासारखा त्या स्थितीच्या बाहेर जाऊन पाहणारा त्या आत्मवस्तूच्या पेक्षा मोठा तिस्मारखा कोण. तू कोणीच नाही आहेस, तू त्याच्यापेक्षा मोठा कोण आहेस. त्या आत्मवस्तूला पाहिला, आत्मवस्तूपासून वेगळा होऊन तू त्या वस्तूला पाहणारा दुसरा कोण. तू कोणी नाही, तू त्या आत्मवस्तूमध्येच समाविष्ट आहेस. त्यामुळे तू आत्मवस्तूला बाहेर जाऊन आत्मवस्तू काय पाहणार. मी स्वतः सुद्धा तिच्या स्वाधीन आहे, मी तिच्यात समरसलेलो आहे. निवृत्तीनाथांनी मला त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि जिथं ठेवलं आहे ती स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये जाऊन राहणं आहे, त्या स्थितीला दुसरीकडून पाहणं नाही. पाहणारा मनुष्य हा फक्त अजून कल्पनेच्या प्रांतात आहे, पुढे आहे त्याचा सगळा म्हणजे निराकरण केलेलं आहे. तेथे समोर हो आवया, अज्ञानाचा पाडू कायसा, केऊ ते मेलिया माया होऊ पाहिजे. आता तेथे समोर हो आवया, तेथे म्हणाली तिथे आता त्याच्या समोर येणं म्हणजे त्याचा अनुभव घेणं. आता आमची कक्षा कोणती आहे, हा अनुभव पाहिजे म्हणतो. हा कोणत्या कक्षेत आहे, अज्ञानाच्या कक्षेत आहे. तिथे अज्ञान पोचणार आहे म्हणजे आता इथे अज्ञानाची भाषा करायला ते इथे आले की अनुभवाला अज्ञान स्पर्शू शकत नाही, अनुभवाला अज्ञानाच्या विरोधात असणारं ज्ञान सुद्धा स्पर्शू शकत नाही, दोन्ही स्पर्शू शकत नाही. ते इथे म्हणतात ते प्रत्यय मात्र स्वरूप एक, कोणी केलिया वीण देख, आप आपणा सन्मुख आहेच ती. म्हणाले या ठिकाणी केवळ तो प्रत्यय आहे. प्रत्यय म्हणजे अनुभव आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा शब्द प्रत्ययच वापरला. येथ प्रत्ययासी कारण प्रत्ययो पहावा, की जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही त्या अनुभवाच्याच ठिकाणी या. ती स्थिती फक्त अनुभव आहे, त्या स्थितीचं स्वरूप फक्त अनुभूती आहे. अनुभव, जाणीव, ज्ञान ज्याचा त्याचा त्यावेळी जिथल्या तिथे. नंतर मी तुला हे दाखवतो, त्यात काही शिल्लक नाही.
आप आपणा सन्मुख आहेच की, कोणी केलिया वीण देख. आप आपणा सन्मुख आहेच की. आता कोणी केलिया वीण त्यांनी इथे वरती वापरलेलं नाहीये तसं, तेथे समोर हो आवया एवढं वापरलंय. त्याच्यावर दासगणू महाराजांनी त्याला वीण म्हटलं, म्हणजे गुंफलंय की हा जो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला आहे तो आणि आत्मस्वरूप हे दोन असं एकमेकांच्या मध्ये गुंतत गेलेलं आहे की ते पुन्हा वेगळं हा पाहणारा तो त्यांनी पाहायचं, ते ज्ञेय हा ज्ञाता हा स्तर राहिलेला नाही. आता ते पुढे काय म्हणतात की जर आप आपणा सम्मुख म्हणजे तोच त्याच्या समोर आहे. आता मागे येऊन गेलंय की आरशाशिवाय आपलं प्रतिबिंब पाहणं, मागे येऊन गेलं त्याचं स्पष्टीकरण की आरसा घेऊन आपण आपल्याला पाहतो. आता इथे आत्मतत्वाला पाहायला दुसरं काही लागत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला पाहिलं नाही तोपर्यंत आपण त्याची उपासना करतो, तोपर्यंत तो वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत. पण जेव्हा आपण तोच होतो त्यावेळी आता वेगळा पाहणारा कोणी उरतच नाही, ते दोन एकच आहे. आपण आपणा सम्मुख, आपणच आपल्या समोर उभा आहे. आरशाशिवाय आपण आपल्याला पाहतोय. व्यवहारात ही स्थिती नाही. व्यवहारामध्ये आपल्या समोर आपण उभं राहणं शक्य नाही. जेव्हा मेंदूत बिघाड होईल त्यावेळी जर आपल्याला असे भास होऊ लागलं की आपण आपल्या समोर उभे आहोत तर काही सांगता येत नाही. पण जगामध्ये या त्रिपुटीमध्ये या त्रिगुणात्मक जगामध्ये हा अनुभव नाही. हे एक व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वातून समोर पुन्हा पांचभौतिक रूपामध्ये तसंच साकार होऊन दुसऱ्या कशाच्या शिवाय ते रूप एकमेकांना सम्मुख झालं आहे, असं होत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की का की मग तेथे अज्ञानाचा पाड तरी काय साचा. आता वरच आहे आप आपणा सम्मुख आहेच की, तोच त्याच्या समोर आहे, त्याला दुसरं काही नाही. दुसरं एकच फक्त सूत्र लक्षात ठेवायचं की त्या आत्मस्वरूपाचा अनुभव आम्ही अनुभवायला जातो असं म्हणणं म्हणजे त्या आत्मस्वरूपाने व्याप्त असणारं सगळं विश्व ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड आणि जे माहीत नाही ते सगळं सुद्धा जिथे तो एकमेवा द्वितीयत्वाने भरून राहिलेला आहे त्याच्या पलीकडे मी कुणीतरी आहे. ही जी जाणीव आहे ती जाणीव कोणत्या कक्षेत आहे? अज्ञानाच्या कक्षेत. त्यामुळे मी हा अनुभव किंवा हा प्रत्यय मी बघणार आहे नाही. या आत्म्याला आत्माच सम्मुख आहे, दुसरं काही नाही. दुसरा कोणी त्याच्या समोर येऊन उभा नाही राहू शकत की ह्या आत्म्याला बघायला मी आलोय. त्याला तो हॅलो हाय करू शकत नाही, कारण तो त्याच्यापेक्षा वेगळा नाही, त्याच्यात तो समाविष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं का की नाही ते आधीचं, मग तेथे अज्ञानाचा पाड काय तरी साचा. म्हणजे अज्ञान तिथे जाऊन काय उभं राहणार आहे? ते उभं राहूच शकत नाही. मेला तो मागुती कैचा जिवंत होईल. एकदा जो संपला तो आता पुन्हा कसा वेगळा जिवंत होईल? म्हणजे याचा अर्थ काय की जो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला तो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला मी हा असा वेगळा आहे आणि मी परमात्म्याचा अनुभव घेतोय असं तो म्हणणार आहे का? असं तो म्हणत नाही, असं तो म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं की तो तोच झाला आहे. आणि म्हणून 6व्या अध्यायातली ती ओवी आता माझ्या लक्षात नाही, म्हणाले हा निघाला जावयाला पूर्वेच्या दिशेला पण जाऊन पोचला पश्चिमेला. म्हणजे हा काही अनुभव घेण्याकरता पूर्व दिशेने आपण म्हणू सूर्याच्या सम्मुख त्याचा अनुभव घ्यायला निघाला, पण हा त्या दिशेला पोचतो कशाला? हा पश्चिमेला पोचला. म्हणजे ज्या सूर्याचा उगवतीचा अनुभव घ्यायला निघाला त्याला ती दिशा आणि तो अनुभव तिकडे मिळालाच नाही, तर तो पश्चिमेला पोचला जिथे आता सूर्य नाही. म्हणजे असं की त्याचा वेगळा अनुभव घेणारा हा कोण? त्या सूर्याचा अनुभव घ्यायला हा जातो, हा सूर्यच होऊन जातो, हा ती दिशाच होऊन जातो, हा ते स्थानच होऊन जातो. आणि म्हणून ते म्हणतात की मेला तो मागुती कैचा जिवंत होईल. आता एकदा देह टाकून दिली, पंचमहाभूत टाकून दिली, आता पुन्हा त्या देहाला कसा धारण करील?
तसाच हा जो जीव आहे, या जीवाची सगळी उपाधी सुटून गेल्यावर, एकदा आत्मरूपाला प्राप्त झाल्यावर तिथून पुन्हा मागे येऊन तो आत्मा काय आहे मला बघायचंय असं म्हणायला हा आता वेगळा राहिला कुठे? हा आता आत्माच झाला. त्यामुळे हा बघायला पुन्हा तिथून मागे येणार नाही. म्हणून का की त्या ठिकाणी ज्ञान अज्ञान दोन्ही विचारे मिथ्या होऊनी लय पावले. एकच विषय आहे इथे, ज्ञानाचं खंडन. इथे आणखीन वेगळं काही केलं नाही. त्यांनी सांगितलं ज्या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्ञान आहे असं म्हणता, ते ज्ञान आणि ते अज्ञान दोन्हीही आत्मतत्वापाशी टिकत नाही. जसं आत्मतत्वाला स्थान नाही, तसं या ज्ञानालाही तिथे स्थान नाही, या अनुभवालाही तिथे स्थान नाही, प्रत्ययालाही तिथे स्थान नाही. हा आणि याचा अर्थ मग आपण म्हणू तिथे काय नुसतं अंधकारच आहे की काय, तिथे काय नुसतं पोकळच आहे की काय, तिथे कोणताच तिथला अनुभव निश्चितपणे त्रिगुणात्मक नाही. हे निश्चित ज्या अनुभवाची कक्षा आमची आहे, हे आणि सारखं एकच लक्षात ठेवायचं, 5 महाभूत आणि 3 गुण याच्यातून निर्माण झालेल्या नामरूप जगतातला अनुभव हा तिथे टिकत नाही. तिथे टिकणाऱ्या अनुभवाचं स्वरूप काय आहे आपल्याला माहिती. ते जो घेतो तो अनुभव घेतो, तो अनुभव घेताना तो म्हणतो मी सांगतो असं नाही, कारण या त्रिगुणात त्याला सांगताच येत नाही. तो अनुभव जर त्रिगुणाच्या कक्षेतला नाही तर तो त्रिगुणात कसा प्रकट करेल. आणि म्हणून ते म्हणतात अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा तू, तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे. पुन्हा तोच अर्थ, जिथे अज्ञानाचा प्रवर्तू म्हणजे अज्ञान प्रवर्तित होणे, म्हणजे अज्ञान त्या ठिकाणी कार्यकारी होणे, तिथे अज्ञान जर कार्यकारी होत नाही तर तिथे ज्ञानाला काय स्थान आहे. म्हणून नाही जया गावा तू, ज्या गावामध्ये अज्ञानच जात नाही, अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा तू, तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे. जिथे अज्ञानच नाही तिथे ज्ञानाची चर्चा काय होणार, कारण अज्ञान नावाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे जसं व्यवहारात एक गाव फक्त श्रीमंत आहे, वैभवानी संपन्न आहे, त्या गावामध्ये दुःख आहे, दारिद्र्य आहे, घाण आहे, मनुष्याला कमतरता आहे, उपाशी पण आहे, भुकेले लोक आहेत, फार पीडित आहेत. म्हणजे काय विषय आहे बा आम्हाला काही माहीतच नाही, कारण फक्त संपन्नता एवढी एकच गोष्ट आम्हाला माहिती, विपन्नावस्था आम्हाला माहीत नाही. तसं आहे ते म्हणाले ज्या गावामध्ये अज्ञानच पोचलं नाही, त्या अज्ञानाची चर्चा झाली तर ज्ञानाची चर्चा होईल. ज्ञानाची चर्चा व्हायला तिथे अज्ञानच नाही. जेथे अज्ञानाची नाही तेथे तन्नाशक ज्ञानतेही एतुलेही न प्रत्यय येई पाहू गेल्या. आपण जर पाहायला गेलो की ह्या म्हणून अज्ञान खंडनाला एवढ्या ओव्या झाल्या. एकदा अज्ञान खंडित झालं की आता ज्ञान शिल्लक राहतच नाही, दोघेही निघून गेले. जसे एकदा प्रकृती लयाला गेली, तिचा व्यवहार संपला की एकटा पुरुष राहिला, ती प्रकृती आता काही करत नाहीये, मग एकटा पुरुष राहिला. एकटा पुरुष कशा करता राहतो, तो राहतच नाही, तो ब्रह्मभावाला जातो, संपला. तसं आहे इथे अज्ञान संपलं, ज्या क्षणी अज्ञान संपलं त्या क्षणी ज्ञान संपलं. द्वंद्व तिथे शिल्लक राहतच नाही. आणि ह्या जगामध्ये एकटं एक काही शिल्लक राहत, म्हणजे फक्त सुख या जगात नाही, फक्त ज्ञान या जगात नाही, या जगात काहीच एक नाही. केवळ आनंद या जगात नाही, केवळ प्रकाश या जगात नाही. या जगात म्हणजे त्रिगुणात्मक जगात जोपर्यंत त्रिगुणाचा अनुभव आहे तोपर्यंत त्यात भेद होत नाही. म्हणाले पाहू तन्नाशक ज्ञानतेही येतुलेही न प्रत्ययायी पाहू गेल्या. अमृताच्या गावात कोण विचारी औषधाप्रत, ज्या गावात फक्त अमृतच प्यायला मिळतं त्या गावातली लोक आम्हाला औषध पाहिजे, डोकं दुखायला लागले असं कशाला म्हणतील म्हणाल. जेथे रोगची नाही सत्य तेथे औषधी ओस पडे. म्हणजे जिथे अज्ञानच नाही तिथे ज्ञानाचा काय पाड. म्हणून अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा तू, तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे. रात्री म्हणून दिवे पडती की लावावे. आता विधान केले की रात्र होते
म्हणून दिवे लावावे लागतात, कारण अंधारात आम्ही व्यवहार करू शकत नाही, म्हणून दिवे लावतो आम्ही आणि दिवे लावून आम्ही आमचे व्यवहार करतो. म्हणाले वाचोनी सूर्य असावे सिनणे होय. म्हणाले पण तसं जर आम्ही पाहिलं तर जिथे उजेडच उजेड आहे तिथे दिवे लावण्याचं कारण काय आहे? वाचोनी सूर्य असावे सिनणे होय. म्हणाले सूर्य असताना आम्ही जर तिथे असे दिवे लावत बसलो तर हा व्यर्थ क्षीण आहे की दिवसा मशाली घेऊन फिरायच्या, दिवसा दिवे घेऊन फिरायचं, दिवसा दिवे लावून उजेड करायचे. कशाकरता करायचे? म्हणाले जेथे रात्रची नाही तेथे दीपाचे काज काही, ते लाविल्या सूर्योदयी श्रम मात्र पडे. सूर्योदय झाल्यावर दिवे घेऊन लावायला लागलो तर त्याचे नुसते श्रम आहे, म्हणजे वृथा श्रम आहे. जेथे उजेड अक्षयीचा तेथे न पाड दीपाचा. सूर्य उगवल्यानंतर अखंड जर उजेड आहे तर आता दिवा कशाला पाहिजे? तेवी प्रत्यय रूप स्वरूपाचा धर्म आहे. तसाच धर्म प्रत्यय रूप स्वरूपाचा आहे, म्हणजे अनुभव त्या स्वरूपाचा असा आहे की एकदा प्राप्त झाला की अखंड उजेडच आहे. मग आता रात्र झाली मग दिवे लावा, दिवस आला तरी दिवे लावा, राहू द्या. म्हणाले काही कारणच नाही आहे, कारण अखंड प्रकाश आहे, अखंड ज्ञान आहे. जिथे अखंड ज्ञान आहे तिथे अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरच्या ज्ञानाचं काय प्रयोजन? म्हणून ते म्हणतात की दृग्मात्र प्रत्यय रूपा ठाई ज्ञान अज्ञान दोन्ही नाही. नेणीव जेथे नाही तेथे जाणीव कोण पुसे. नेणीव म्हणजे अज्ञान जिथे नाही तिथे ज्ञानाला कोण विचारतो? मग तिथं काय आहे? दृग्मात्र प्रत्यय रूपा ठाई. दृग्मात्र प्रत्यय, दृक म्हणजे दृश्य. आता दृक हा शब्द आपण असं म्हणू की त्याला द्रष्टा म्हटला म्हणून शब्द दृक आला की तो काय आहे? तो द्रष्टा आहे. तो द्रष्टा आहे म्हणजे पाहणारा आहे, त्याला दिसणारा आहे. म्हणून अनुभव कशाचा आहे? पाहण्याचा आहे. आता अनुभव जो आहे तो डोळ्यांनी पाहण्याचा आहे का? ह्या डोळ्यांनी नाही, पण तो दृग मात्र. मात्र म्हणजे केवळ, केवळ ते दृश्य आहे. दृश्य आहे याचा अर्थ केवळ ते साकार होतं. साकार होतं याचा अर्थ केवळ ते अनुभवाला येते. केवळ अनुभव. अनुभवाची कक्षा कशी असेल? दृग्मात्र प्रत्यय रूपा ठाई ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नाही. तिथे हे लौकिक ज्ञान पण नाही आहे, तिथे हे लौकिक अज्ञान पण नाही आहे. नेणीव जेथे नाही तेथे जाणीव कोण पुसे. त्यामुळे सारखं ह्या ओळ्या असताना एकच लक्षात ठेवायचं की अज्ञानाचं खंडन झाल्यामुळे ज्ञानाचं खंडन आपोआप झालेलं आहे. आणि ज्ञान आणि अज्ञान या दोघांचंही खंडन झालेलं असल्यामुळे या दोन किंवा या द्वंद्वाच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे ते प्रत्ययाला आलेलं आहे. एकदा आत्मतत्वाचा प्रत्यय आला की प्रत्यय घ्यायला आता त्याच्यापासून वेगळा कोणी होऊ शकत नाही. तो त्याच्यात समाविष्ट होऊन जातो आणि त्याच्यात समाविष्ट झाल्यानंतरची जी स्थिती आहे ते म्हणतात ज्या स्थितीत आम्हाला निवृत्तीनाथांनी ठेवलं त्या स्थितीत आम्ही राहिलो. म्हणजे आज ज्ञानदेव नावाचा देह ठेवला, या देहाने आता ज्ञानेश्वरी लिहा असं सांगितलं, अमृतानुभव लिहा असं सांगितलं, अमुक एक कार्य करा असं सांगितलं. जे सांगितलं ते केलं. त्यांनी ज्या स्थितीत ठेवलं त्या स्थितीत राहिलो. कारण ती स्थिती तरी कशाला प्राप्त होती? हा स्थिती देणारा कोण आहे? ही नाही तर ओवी आलीच नसती की निवृत्तीनाथांनी या स्थितीत ठेवलं किंवा ज्या स्थितीत ठेवलं त्या स्थितीत. किंबहुना श्री निवृत्ती ठेविलं असो जिया स्थिती ते काय देऊ हाती वाचेची. या वाणीपर्यंत ते पोचणारच नाही, कारण निवृत्तीनाथांनी ती स्थिती दिली. म्हणजेच आत्मतत्वानी सांगितलं की बाबा अजून एवढी वर्ष तुम्हाला देह धारण करून राहायचंय, राहा. सांगितलं, केलं, विषय संपला. आता सांगणारा कोण आहे? ते आत्मस्वरूप आहे. आता सांगणारं दुसरं कोणी नाही, त्या आत्मस्वरूपाने आकार दिलेला आहे.
मग हा जो आकार दिलेला आहे किंवा जो आकार देतो त्याचं सांगितलंय त्यांनी की त्याचा प्रत्यय काय दृग्मात्र प्रत्यय रूपात आहे. तिथेच दिसणं, असणं, भासणं, प्रत्ययाला येणं या सगळ्याकरता द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीत विषय सगळ्या तत्वज्ञानाने मांडला. म्हणून इथे दृश्य मात्र केवळ हा प्रत्यय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते सांगतात म्हणून अज्ञान नाही तेथे गेले ज्ञानही आता निमिषोन्मेषा दोही ठेली वाट या दृंगमात्र वस्तू ठाई अज्ञानते मुळी नाही तत्सापेक्षता ज्ञानही नाही तेथे. आता खंडन कोणाचं केलं की दृक किंवा द्रष्टा तो जो पाहतो ते एका गोष्टीचं खंडन आहे की त्यांनी ईक्षण केलं, त्यांनी पाहिलं, त्यांनी विचार केला. तो म्हणाला एकाकी न रमनते किंवा त्यांनी पाहिल्यानंतर ईक्षण केलं, विचार केला आणि त्यांनी हे जग निर्माण केलं. ते म्हणाले तो कसा आहे या दृग्मात्र वस्तू ठाई. पाहिलं ना, त्यांनी ईक्षण केला हा शब्द आहे ना, आता त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देतो. तर काय आहे अज्ञानते मुळीच नाही. त्याचं द्रष्टेपण हे आमच्या द्रष्टेपणासारखं अज्ञानातून उद्भवलेलं नाही. मग कसं आहे तत्सापेक्षता ज्ञानही नाही तेथे. ते ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असणारं द्रष्टेपण आहे की ते कसं म्हणून ती वस्तू सत्य ज्ञान अज्ञान विरहित या दोहोंची वाट तेथ मुळीच आहे बद्ध झाली. म्हणून त्याला सत आणि त्या सत पासून सत्य म्हणजे जिला शाश्वत अस्तित्व आहे असं ते आत्मरूप आहे. तिथे ना ज्ञान पोचतं, तिथे ना अज्ञान पोचतं. एरवी तरी ज्ञान अज्ञाने दोहींची अभिधाने अर्थाचेनी अनाने विलयावली. म्हणाले ह्या ज्ञान आणि अज्ञानाचा विचार करू जाता साचार हे शब्दार्थाचे प्रकार एरवीच की. म्हणजे ज्ञान ह्या शब्दाचा अर्थ वेगळा, अज्ञान ह्या शब्दाचा अर्थ वेगळा. त्या दृष्टीने ज्ञान कशाला म्हणावं, अज्ञान कशाला म्हणावं याच्या आम्ही केलेल्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. की आपण जर म्हटलं तुम्ही गणित शिकलात, तर म्हणाला गणित शिकलो पण फक्त आम्ही अंकगणित शिकलो किंवा त्यामुळे आम्हाला पुढे तुमचं हे बीजगणित हे भूमितीन हे आम्हाला काही माहिती नाही आहे. आम्हाला फक्त अंकगणित माहिती, म्हणजे आम्हाला फक्त अॅरिथमेटिक माहिती. आम्हाला तुमचा अल्जिब्रा माहीत नाही, जॉमेट्री माहीत नाही, आम्हाला हे विषय माहीत नाहीत. म्हणजे ज्ञानामध्ये आमचं हे अज्ञान आहे. गणिताचं ज्ञान आहे का? हो, आम्हाला पक्क ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे? अंकगणिताचं ज्ञान. पण आम्हाला तुमच्या अल्जिब्रा जॉमेट्रीचं ज्ञान नाही, आम्हाला तुमच्या बीजगणित भूमितीचं ज्ञान नाही. व्यवहारामध्ये ज्ञान ही एक अनुभवाची कक्षा आहे आणि अज्ञान ही त्या ठिकाणी वेगळी अनुभवाची कक्षा आहे. आता ते इथे म्हणतात या ज्ञान अज्ञानाचा विचार करू जाता साचार हे शब्दार्थाचे प्रकार एरवीच की. म्हणाले व्यवहारामध्ये सुद्धा तुम्हाला कशाचं ज्ञान आहे? तो म्हणतो हा माझा विषयच नाही, तुम्ही मला काय विचारता याविषयी मला काही माहीत नाही, याचं ABC सुद्धा माहीत नाही मला. आणि म्हणून ते म्हणतात की इथे शब्द आणि त्याचे अर्थ म्हणजे ज्ञान आणि शब्द आणि त्याचे अर्थ म्हणजे अज्ञान. पण कारण मनुष्य काहीच्या काही बोलत राहिला तर आपण म्हणतो अरे काय वेड्यासारखं बोलतोय, तुला काही माहीत नाही तर तू त्याच्या हातगणित पडतो कशाला. संगीतामध्ये जर काही आपल्याला माहीत नाही आणि हा राग असा आहे त्यांनी तसा गायला आणि तो तालावर म्हणाले तू काहीच्या काही बोलतोयस, तुला यातलं काही माहिती नाही, हे अज्ञान. एखादा मनुष्य त्याच्या बाजूनी त्या विषयातलं ज्ञान सांगतो, ते या पार्श्वभूमीवरती ज्ञान आहे. पण शेवटी हे शब्द आणि अर्थच आहेत ना. की आता कुणी आता काय सांगायचं, तिकडे नागपूरमध्ये राहणाऱ्या एकाने इथे पुण्याला आल्यानंतर सांगितलं की नागपूरमध्ये टोमॅटोच्या झाडाला लोक वांग्याचं झाड म्हणतात. म्हणाले जिथे टोमॅटो आलेले असतात त्याला वांगी आली अरे कुठं असं कसं होईल? भाषा मराठी आहे, वांगी हा शब्द मराठी भाषेमध्ये सर्वदूर रूढ आहे, तिथे टोमॅटोला वांगी म्हणतात. हे अज्ञान आपलं का त्यांचं का त्या बोलणाऱ्याचं आपल्याला माहिती. पण हा सगळा खेळ अज्ञानातलाच आहे, टोमॅटोला वांगी म्हणणं. म्हणजे जर खरंच तिथे टोमॅटोला वांगी म्हणत असतील तर आपलं अज्ञान आहे. तिथे जर टोमॅटोला वांगी म्हणत नसतील तर यांना टोमॅटोचं झाडही कळत नाही आणि वांग्याचं झाडही कळत नाही.
कोणत्या झाडाला टोमॅटो आले आणि कोणत्या झाडाला वांगी आली, ही जे काही म्हणतायत या बोलण्याला काही अर्थ नाही. म्हणजे हे निरर्थक आहे. हा शब्दाला अर्थ, शब्द आणि त्याचा अर्थ म्हणून आपल्याकडे या तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला खपुष्प, खपुष्प म्हणजे आकाशात वेलीला फूल आलं, शब्द आहेत, अर्थ आहे. आकाश अर्थ माहिती आहे, वेली अर्थ माहिती आहे, फूल अर्थ माहिती आहे. आकाशाच्या वेलीला फूल आलं, शब्दाचा अर्थ काय, उपयोग काय? कारण हे असं काही अस्तित्वच नाही आहे. म्हणून ते म्हणतात की जे या जगामध्ये आम्ही बोलतो, ज्याला आम्ही ज्ञान म्हणतो, त्यालाही त्या आत्म्याच्या पातळीवर अस्तित्व राहत नाही. आणि ज्याला आम्ही अज्ञान म्हणतो त्यालाही त्या पातळीवर अस्तित्व राहत. ज्ञान आणि अज्ञान या पातळीच्या ते पलीकडे आहे. हा एवढा एकच विषय आहे खंडनाचा त्यांचा. म्हणून ज्या शब्दांना अर्थ काही ते शब्दची नाही, तो बोलण्याचा पाही क्षीण मात्र. आणि मनुष्य ते बोलत राहतो बोलत राहतो, बाकी त्या बोलण्याला फारसा अर्थ काय आहे म्हणाले, अर्थ काही नाही. म्हणून आपल्याकडे फार त्या प्रवचन कीर्तन याच्या भानगडीत न पडता थेट साधनेला लागा असं सांग. त्याच्याकडे साधना जर केली तर ते जे काय ज्ञान आहे किंवा तो ज्ञानस्वरूप परमात्मा आहे त्याच्या काहीतरी जवळ जाण्याची शक्यता आहे. म्हणजे वाईट बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा काहीतरी अगोचरपणाने बोलत नाही, पण परमार्थाची चर्चा केली काय आणि तिकडे सिनेमाची चर्चा केली काय, त्या आत्मतत्वाच्या दृष्टीने दोन्ही चर्चा सारख्याच आहे. व्यवहारामध्येच त्याची व्याप्ती आहे. शब्द हाच त्याचा प्रांत आहे आणि त्याचा अर्थ एवढीच त्याची मर्यादा आहे. म्हणजे जर परमार्थामध्ये राहणाऱ्या माणसाला किंवा पारमार्थिक बोलणाऱ्या माणसाला जर असं वाटलं की मी फार काही चांगलं काम करतोय, आणि एखाद्या सिने क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला जर असं वाटलं मी काही फार वाईट काम करतोय, तर वास्तविक हाही काही चांगलं काम करतोय असं नाही, तोही काही वाईट काम करतोय असं नाही. त्या आत्मतत्वाच्या दृष्टीने, त्या ज्ञानाच्या पातळीच्या दृष्टीने हा हे काम करतोय म्हणून त्याच्या जास्त जवळ आहे आणि हा हे काम करतोय सिनेमाचं म्हणून त्याच्यापासून दूर आहे. दोन्ही सारखेच आहे. कदाचित हाच जास्त मागे असेल, कारण परमार्थाच्या प्रांतात मी काम करतो म्हणून त्याला अहंकारच पुष्कळ झाला असेल आणि तो अधिक विपरीत बनला असेल. त्यामुळे इथे या जगातल्या व्यापार व्यवहाराचा संबंध या आत्मतत्वाशी काहीही नाही. या सगळ्याच्या त्या पलीकडे. आणि म्हणून आम्ही काय करतो, आम्ही कुठे राहतो, आमची परिस्थिती काय, आपल्याकडे ना ही सगळी आता आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे हे सगळं आज जी जाती व्यवस्था, या सगळ्या भानगडी, यांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांनी असं केलं, यांनी असं केलं, हे जे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत हे आपल्याकडे काही मान्यच नाही. मी जे काम करतो ते काम निष्ठेने केलं, ते काम योग्य केलं, विषय संपला. त्या केलेल्या कार्याचा, त्याच्या मागच्या भावनेचा ईश्वराने विनियोग कसा केला आणि त्या केलेल्या विनियोगामधून त्यांनी काय निर्माण केलं, एवढाच प्रश्न आहे की तो त्याचं फल काय देतो, त्याच्याकरता त्यांनी काय गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक लावलेला आहे. यज्ञ करणाऱ्या याज्ञिकाला त्यांनी वरच्या क्रमांकावर बसवलंय का सफाई कामगाराला त्यांनी त्याच्यावरच्या म्हणजे क्रमांकावर बसवलंय, सांगू नाही शकत. कारण याची त्याच्या कामाच्या ठिकाणची गुणवत्ता आणि त्याच्या ठिकाणची जी एकरूपता आहे किंवा प्रामाणिकपण आहे आणि त्याचं त्याच्या कार्याच्या ठिकाणी कर्तव्य दक्षता आहे, याची तुलना आपण नाही करू शकत. तो करायला न्यायनिवाडा करायला बसलेला आहे. आणि म्हणून त्यांनी इथे व्यवहारामध्ये सांगितलं की ते शब्दची नाही, तो बोलण्याचा पाही क्षीण मात्र. कारण का, ज्या शब्दांना अर्थ काही ते सगळे नुसते बुडबुडे आहेत, त्याला काही अर्थ नाही. जैसी दंपत्ये परस्परे तोडूनी पालटिली शिरे, पालटू नाही परिसरे दोहींचे जिणे. आता त्यांनी सांगितलं की जसं एक स्त्री आहे एक पुरुष आहे. त्यांनी सांगितलं की मला आता ती बाई म्हणाली की मला आता स्त्री राहण्याचा कंटाळा आलाय, आता मला पुरुष व्हायचं. तर म्हणाले माझं मुंडकं छाटते त्या पुरुषाच्या शरीरावर ठेवते, त्याचं मुंडकं छाटून स्त्री शरीरावर ठेवते, म्हणजे त्यांनी बघावं की स्त्री शरीराला काय त्रास आहे. तो म्हणतो बघा तुम्ही पुरुष शरीरावर तुमचं मस्तक ठेवा, काय त्रास आहे त्याचा अनुभव घ्या.
आता इथे ते म्हणतात यांनी याचं मुंडकं छाटलं, यांनी याचं मुंडकं छाटलं, ह्या शरीरावर त्या शरीरावर ठेवलं, दोघेही जिवंत राहिले नाही, दोघेही मरून गेले. राहणार आहेत कुठे? ती स्त्री पण राहणार नाही, तो पुरुष पण राहणार नाही. जरी स्त्री पुरुष एकमेकांची मस्तके तोडून साची एकमेका लावण्याची खटपट ती करतील, तरी या प्रयत्न करून दोघांचे जातील प्राण, तेवी हे ज्ञान अज्ञान एकमेकांसह नष्ट झाले. हे दोघेही नष्ट झाले. कारण का? तर अज्ञान म्हणतं मला ज्ञानाकडे जायचं, आणि ज्ञान म्हणतं की मला अज्ञानापासून सुटका करून घ्यायची आहे, किंवा त्याच्या ठिकाणचं जे अज्ञान आहे ते अज्ञान क्वचित प्रबल होणं, क्वचित संकोचित होणं, हे दोन्ही शक्य आहे. आणि त्यामुळे अज्ञानातून सुटून ज्ञानात जायचं आहे, किंवा ज्ञानरूपाने शिल्लक राहिलं नाही. ज्याला आपण ज्ञान म्हणतो हे तरी अंतिम ज्ञान आहे कुठे? त्याच्यामध्ये अज्ञान आहेच पुन्हा. आणि त्यामुळे ते म्हणतात की ज्ञान आणि अज्ञान हे परस्परांच्या मध्ये बदलू शकत नाही. का पाठी लाविला होय तो दीपूची वाया जाय, दिठी अंधारे पाहे तई तेची वृथा. पाठीमागे लावलेला दिवा आहे, काय उपयोग आहे? वा पाठी दीप लावणे वा सूर्योदयानंतर उजळणे, हे दोन्हीही साचपणे क्षीण होय. कारण पाठीमागे दिवा लावलाय कुठेतरी, त्या बिरबलाच्या खिचडीसारखा आहे. कुठेतरी खाली ते एवढी एवढी धुगधुगीन ते एवढ्या उंचावर टांगली आहे खिचडीची हंडी, तर त्याची ऊब त्याला काय लागायची? आणि त्या तसंच आहे. ते म्हणाले अंधार पुष्कळ पडलेला आहे आणि कुठेतरी मागे दिवा आहे, तर त्या मागे दिव्याचा काय उपयोग? दुसरी बाजू की अंधार आहे म्हणजे अज्ञान आहे, आणि ज्ञान उजळू पाहतो आहे, काय उपयोग? दुसरी बाजू. आता म्हणाले ज्ञान आहे म्हणजे सूर्य उगवलेला आहे, आणि सूर्य उगवल्यावर हा दिवा लावायला जातो आहे, म्हणजे ही कक्षा ज्ञानाची आहे असं समजून आपलं जे ज्ञान आहे ते अनुभवाकरता पुढे करतो आहे. म्हणाले हा सुद्धा अज्ञानीचा आहे, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर दिवा लावणाऱ्यासारखाच आहे. नाहीतरी आपल्याकडे पूर्वी ज्ञानी लोक ते हातात मशाली घेऊन दिवसा फिरायचे, म्हणजे मला ज्ञान झालं आहे असं म्हणून आपलं अज्ञानच प्रकट करणं आहे ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये, की सूर्य उगवल्यानंतर दिवा लावणे. सूर्य उगवल्यावर दिवा लावणे याचा अर्थ एकच आहे की एखाद्या विषयाचं ज्ञान झालं आहे. समजा आता प्रवचनकार आहे, तो पुष्कळ ग्रंथ वाचतो, ग्रंथ वाचल्यानंतर ही गोष्ट निश्चित आहे हे त्यांनी 10 ग्रंथ वाचून जर निश्चय केला, तर पुन्हा का प्रवचन करत राहतो? मग तो ते प्राप्त करण्याकरता का नाही पुढे जात? म्हणजे आता मारे त्यांनी पुष्कळ वाचून चांगला सूर्याचा प्रकाश पाहिलाय, तरी सुद्धा सूर्याच्या प्रकाशात पुन्हा एक छोटा ग्रंथ घेऊन एक दिवा लावायला बसलाच आहे. म्हणजे ह्याचं दिवे लावणं संपणारच नाहीये. म्हणजे हा त्याच्या ठिकाणी असणारा अज्ञानाचाच भाग आहे, की आता थेट पहा बाबा त्याला, हे किती दिवस ग्रंथ शोधत बसणार, किती दिवस त्याचीच हौस करणार, हा त्याचा भाग आहे. म्हणून ते सांगतात की तेवी जी दृष्टी म्हणजे प्रकाश, पाहू शके अंधारास, ती दृष्टीच नाही खास विबुध हो. तेवी जी दृष्टी म्हणजे प्रकाश, प्रकाश हीच जी दृष्टी आहे. आता काय दृंग मात्र, हा द्रष्टा कसा आहे? दृंग मात्र ती दृष्टी आहे, ती पाहण्याची स्थिती आहे. ती कशी आहे? ती प्रकाश आहे. ती त्यांनी कुठे वर्णन केली? पुन्हा तेच वचन, मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांश. संबंध विश्वाचा आभास मावळून टाकत जिथे सूर्य उगवला, तो कोण आहे? तो माझा सद्गुरू आहे, की ज्या सद्गुरूंनी ह्या विश्वाचा आभास संपवला. ही दृष्टी कोणती दिली? या विश्वावरती राहणारी दृष्टी नाही दिली, ती काढून टाकली आणि ती आत्मदृष्टी दिली. आता ही जर दृष्टी आहे, तर ती दृष्टी कशी आहे? तेवी जी दृष्टी म्हणजे प्रकाश, पाहू शके अंधारास, ती दृष्टीच नाही खास विबुध हो. म्हणजे ज्या दृष्टीने प्रकाश पाहिला आहे, जी प्रकाशाला पाहते आहे, आणि ती म्हणते की मी अंधाराला पण पाहते. म्हणजे जी प्रकाश पाहते आहे ती अंधार कसा पाहिजे? ती जर आता प्रकाश पाहते आहे तर तिला आता प्रकाशच दिसला पाहिजे, पण त्या प्रकाशाच्या बरोबर अंधार असणार नाही. तसं अज्ञानाची निवृत्ती झाली आहे, मला ज्ञानाची प्राप्ती झाली आहे असं वाटणं
हेच पहिलं अज्ञान आहे. कारण मला ज्ञान प्राप्त झालं म्हणजेच ज्ञान कसं प्राप्त होईल, कारण यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाली असं मला वाटणं हेच पहिलं अज्ञान आहे. तर ज्ञान प्राप्त झालं ही बोलायची गोष्टच नाही, हा अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे मला ज्ञान झालं असं म्हटलं म्हणजेच मला काही कळलं नाही, हा त्याचा अर्थ पुढे येईल तशी ओवी त्या अर्थाची. म्हणून ते सांगतात की जर मला प्रकाश पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली आहे तर आता माझ्या दृष्टीला अंधार दिसेलच कसा, दिसणारच नाही. त्या दृष्टीला फक्त प्रकाशच दिसणार. एकदा जर माणसाचं मन हे दोष शोधण्यापासून दूर निघून गेले, त्याच्या ठिकाणी ही छिद्रान्वेषी दृष्टीच निघून गेली, त्याला प्रत्येक गोष्ट चांगलीच दिसणार, त्याला वाईट दिसणारच नाहीये. त्यामुळे माझ्या दृष्टीला सगळं चांगलं दिसतं असं म्हणणारा माणूस तिथे असं आहे तिथे तसं आहे असं म्हणायला लागला तर आपण म्हणू असं कसं शक्य आहे, जर चांगलं दिसत होतं तरी वाईट कसं दिसायला. आमच्याकडे सगळंच मिथुनीकृत आहे, सगळ्याच संमिश्रण आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ती दृष्टीच नाही खास विबुध हो, तेवी आमुच्या पहावया स्वरूपाचं ज्ञान अज्ञान ना कामाचं. म्हणून आपलं स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप पाहण्याकरता ना ज्ञान उपयोगाला येतं आणि ना अज्ञान उपयोगाला येतं. म्हणून ज्ञान अज्ञान ना कामाचं त्याचाच उलट होणारा नाश स्वरूपाशी पाहता ते दोन्ही निघून जाईल. तैसे निपटून जे नेणीजे ते अज्ञान शब्दे बोलीजे. आता सर्वही जेणे सुजे ते अज्ञान कैसे. आता पुन्हा तोच विषय, नेणतेपणा कारणे योग्य आहे अज्ञान म्हणणे, परी जो जाणे सर्व कारणे त्या अज्ञान म्हणता नये. ज्या अर्थी अज्ञान नाही तत्सापेक्षित ज्ञान तेही दृग्मात्र वस्तू ठाई नाहीच म्हणणे भाग असेल. मागच्याच विषय पुन्हा मांडलेला आहे त्यांनी की ज्या ठिकाणी नेणतेपणा कारणे योग्य आहे अज्ञान म्हणणे आम्हाला नाही कळत म्हणून अज्ञान म्हटलं. परी जो जाणे सर्व कारणे त्या अज्ञान म्हणता नये. पण ज्याला सर्व बाजूनी त्याला जाणता येतं त्याला अज्ञान म्हणता येतं, म्हणता येत नाही. ज्या अर्थी अज्ञान नाही तत्सापेक्षित ज्ञान तेही, म्हणजे अज्ञानाची पूर्ण निवृत्ती झाली आहे असं जेव्हा मनुष्य म्हणतो त्यावेळी आता ज्ञान नावाची गोष्ट मिळवली आहे हे म्हणायला काही शिल्लक राहत नाही असं ते आपल्याला म्हणतात. ज्या अर्थी अज्ञान नाही तत्सापेक्ष ज्ञान नाही, म्हणजे अज्ञान नाही ज्ञान नाही, दिवस नाही रात्र नाही, प्रकाश नाही अंधार नाही. म्हणजे एकदा हे आहे हे नाही हे द्वंद्वात्मक आहे. पण फक्त आता हेच आहे हे स्वीकारल्यावर आता दुसरं नाही म्हणजे हेही नाही, दोन्ही राहत नाही. द्वंद्व केव्हा राहतं, चांगल्याच्या पार्श्वभूमीवर वाईट आहे, वाईटाच्या पार्श्वभूमीवर चांगलं आहे. पण जगात फक्त चांगलंच आहे म्हटल्यानंतर तिथे वाईट कुठे शिल्लक आहे अशा अर्थाने ते घेतलेलं आहे. आता इथे म्हणून ते म्हणतात दृग्मात्र वस्तू ठाई नाहीच म्हणणे भाग्य असे. दृग्मात्र केवळ दर्शन मात्र, ते दर्शन कशातून आहे, अज्ञानातून नाही आणि ज्ञानातून पण नाही. म्हणजे आम्ही जगात आहोत, आमची दृष्टी अज्ञानाने युक्त आहे, मान्य आहे. कुणी म्हणाला माझी दृष्टी ज्ञानाने युक्त आहे, ठीक आहे, तुला तुझ्या दृष्टीला ज्ञान म्हणायचं तर मान्य आहे. पण ती जी दृग्मात्र वस्तू आहे, केवळ दर्शन, केवळ दृश्य, केवळ पाण्यात सगळे त्रिपुटी एकत्र आल्या. लक्षात असेल तर मागच्या इथे अज्ञान खंडन करताना सर्वात शेवटी त्या त्रिपुटीचा विचार माऊलींनी पुष्कळ केला. आपण जेव्हा त्याची रिव्हिजन करू किंवा एकदा फास्ट घेऊन टाकू सगळं तेव्हा पुन्हा तो विषय बघू की शेवटी तिथे का आले. ते ती जी त्रिपुटी आहे त्याच्यावर त्यांनी पुष्कळ 5-25 ओव्या खर्च केल्या. ते म्हणले दृश्य म्हणजेच दर्शन, दर्शन म्हणजेच द्रष्टा, म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन या तिन्हीत काही भेद नाही, हे तिन्ही एक आहे. आता इथे ते काय म्हणतात की ही त्रिपुटीच नाही, द्रष्टा दृश्य आणि दर्शन. मग काय आहे, केवळ दृग्मात्र, केवळ पाहणं,
केवळ पाहणे ही स्थिती, म्हणजे निखळ पाहणं. कशाशिवाय पाहणं? द्रष्ट्याशिवाय पाहणं. कशाशिवाय पाहणं? दृश्याशिवाय पाहणं. आणि दर्शन हा प्रत्यय ह्या द्रष्टा आणि दृश्य याच्याशिवाय घेणं, म्हणजे हा दृग हा जो आहे, म्हणून तो दृग मात्र आहे. तर ते आता सांगतात की दृग्मात्र वस्तू ठाई नाही म्हणणे भाग आहे. कारण तिथे ज्ञानही नाही, तिथे अज्ञानही नाही. ऐसे ज्ञान अज्ञान आले, अज्ञान ज्ञाने गेले, हे दोन्हीही वांझोले, दोन्ही झाली. आपण मगाशी बोललो तसं. अशा प्रकारे ज्ञानामुळे अज्ञान, ज्ञान अज्ञानाचा नाश करी. अज्ञान ज्ञाने गेले, तो अज्ञान नाश होय परी, नाश कारण निर्धारी पाहत्या ज्ञानाचा. म्हणून त्या प्रत्ययरूप वस्तुप्रत ज्ञान अज्ञान हे शब्द सत्य लावणे ना उक्त होत बुध हो. म्हणजे तिथे ज्ञानही शब्द जात नाही, तिथे अज्ञानही शब्द पोचत नाही. ऐसे ज्ञान अज्ञान आले, अज्ञान ज्ञाने गेले. म्हणजे ऐसे ज्ञान, ज्याला आपण ज्ञान म्हटलं, अज्ञान आले, त्याला अज्ञानाची भेट घडली. अज्ञान आहे ते ज्ञानाच्या भेटीला गेलं. पण हे दोन्हीही वांझोले, म्हणजे याच्यापासून काही निष्पत्ती नाही, दोन्ही झाली. या दोघांच्याही पासून काही निर्माण होत नाही. आणि जाणे तोची नेणे, नेणे तोची जाणे, आता काही असणे जिणे, ज्ञान अज्ञाना. आता ही उपनिषदाचं वचन आहे, किंवा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय की जो आखिलेपण मिरवी तो काहीच नाही. म्हणजे मला कळलं आहे असं जो म्हणतो त्याला काहीच कळलं नाही असं नक्की समजा. हे उपनिषदांचं केनोपनिषदाचं वचन आहे. केनोपनिषदामध्ये त्यांनी म्हटलंय की ज्याला मला तत्व समजलं असं वाटतं त्याला तत्व अजिबात समजलेलं नाही. आणि जो सर्व विषयाचा सांगोपांग अभ्यास करून सुद्धा मला तत्व समजलं नाही असं म्हणतो त्याला नक्की काहीतरी समजलंय. अनुभव आलाय की नाही हा विषय सोडा, पण मी अभ्यास केला म्हणून मला कळलं असं जर एखादा वाटून जर आपल्या ठिकाणी ज्ञानाचा आभास निर्माण करत असेल तर त्याला काही कळलं नाही हे निश्चित समजावं. म्हणून ते सांगतात आणि जाणे तोची नेणे, जो जाणीव करी ते इथं नेणीव. जिथे जाणीव आहे असं, ज्याच्या ठिकाणी जाणीव आहे तिथे अज्ञान आहे. नेणे तोची जाणे, जिथे त्या स्वरूपाच्या विषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे त्याला मी जाणू शकत नाही, कारण तो अनंत आहे. मी काय जाणणार आहे त्याला? त्याची एखादी बाजू जाणली म्हणजे मी त्याला जाणलं का? मी काही जाणलं नाही त्याला. ही धारणा ज्याच्या अंतःकरणामध्ये सातत्याने स्थिर आहे की तो जाणण्याच्या पलीकडे आहे, तर त्यालाच काही जाणण्याची शक्यता आहे. आता के असणे जिणे, ज्ञान अज्ञान. आता म्हणाले हे असं जर आहे, ज्ञानही ठरत नाही, अज्ञानही ठरत, दोघांनाही अस्तित्व शिल्लक राहत नाही. कारण ज्ञान आहे म्हटलं तर अज्ञान आहे, म्हणजे ज्ञानाचं अस्तित्व वांध्यात आलं. आता अज्ञान आहे असं म्हटलं तर त्याला ज्ञान आहे असं म्हणावं लागेल. मग जो अज्ञानी आहे त्याला ज्ञान आहे म्हटलं म्हणजे त्याचं अज्ञान पण वांध्यात आलं. म्हणजे ज्ञान असो की अज्ञान असो, त्या दोघांच्याही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाला बाधाच आहे, बाधाच येते. का की जो जाणे तोची नेणे वा नेणे तोची जाणे, म्हणून या ज्ञान अज्ञाने कोठे जावे. म्हणजे जाणे तरी वस्तू, नेणे तरी वस्तू, हे ती स्वतः सिद्ध असतू न होता कवणाही. म्हणाले हेतू होण्याचे प्रयोजन वस्तूच नाही मुळीच जाणं. त्याच्या आधीच बघू आपण एकदा. म्हणजे जाणे तरी वस्तू, म्हणजे एखाद्याने म्हटलं की मी वस्तूला जाणलं तरी तो परमात्माच. एखाद्याने म्हटलं की मी वस्तूला जाणलं नाही तरी तो परमात्माच. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे जाणलं म्हटलं काय, न जाणलं म्हटलं काय, फरक काय पडणार आहे? दोन्हीलाही फरक पडत नाही. जाणलं म्हणणं यालाही फरक नाही आणि नाही जाणलं म्हणणं यालाही फरक पडत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की हे ती स्वतः सिद्ध असतू न होत कवणाही. म्हणाले ती स्वतः सिद्ध आहे,
ती कोणाचा विषय होत नाही, ती कुणाचाच विषय नाही, ती ज्ञानाचाही विषय नाही आहे आणि ती अज्ञानाचाही विषय नाही, ती स्वतः सिद्ध वस्तू आहे. आणि म्हणून ते सगळे जे पुरुष त्या आत्मस्वरूपाला जाणतात त्यांना आपण सिद्ध पुरुष असं म्हणतो, की ते स्वतः सिद्ध झाले, त्या स्थानाशी जाऊन पोचले, त्यांना स्वतःच्या ठिकाणी सिद्धता आली. तर असा जो स्वतः आपल्या ठिकाणी सिद्ध आहे असा जो पुरुष आहे, तर तशी ती तो का सिद्ध आहे? कारण त्यांनी त्या सिद्ध वस्तूला पाहिलेलं. आता ती ना साध्य आहे आणि ना कोणी त्याच्याकरता साधक आहे. त्रिपुटी ही आहे ना, साधक, साध्य आणि सिद्ध. आणि ती वस्तू जर सिद्ध म्हणायची असेल तर साधक आणि साध्य दोन्ही गेले, ती तिच्याच ठिकाणी परिपूर्ण आहे. त्यामुळे जर ती जाणायची असेल तर ती वस्तू व्हावं लागेल. तिला जाणायला आपल्याला वेगळं राहता येणार नाही. जोपर्यंत आम्ही वेगळे आहोत तोपर्यंत त्या वस्तूपाशी आम्ही पोचू शकत नाही. हेतू होण्याचे प्रयोजन वस्तूच नाही मुळी जाणं, ती कुणाच्याही जाणण्याचा हेतू होऊ शकत नाही. कारण त्या वस्तूला त्याविषयी कारणच नाही आहे. ती कुणाला तरी जाणायचं आहे, त्याकरता मी प्रकट व्हावं, त्याकरता त्याला गोचर व्हावं, हे तिच्याकडे कोणतंच प्रयोग, हा हेतूच नाही तिच्याकडे. आणि म्हणून ते म्हणतात की ती पाहणे न पाहणे रूप परिपूर्ण प्रकट आहे ठाईच्या ठाई. तिला पाहिलं काय, तिला न पाहिलं काय, ती तिच्या म्हणून आपण जे म्हणतो ना की मी नास्तिक आहे हा म्हणणाऱ्याच्या मुखामध्ये आणि त्याच्या बुद्धीमध्ये एक वेडेपणाच्या शिवाय आणि निरर्थकपणाच्या शिवाय दुसरा काही लाभ संभवतच नाही. तर तू कोण मानणारा? मी नास्तिक आहे, मी ईश्वराला मानत नाही. तुझ्या मानण्या न मानण्यावरती वस्तूच नाही आहे, तुझ्या मानण्या न मानण्याचा संबंधच नाही. म्हणजे मी मानत नाही असं म्हणू नका, माझ्या ती प्रत्ययाला येत नाही म्हणा, मला अजून तिथपर्यंत पोचण्याची बुद्धी झाली नाही म्हणा, काही म्हणा, पण हा केवढा अहंकार आहे की मी काही ईश्वराला मानत नाही. अरे तू कोण? त्या ईश्वराने निर्माण केलेल्या जगातला यत्कश्चित तू म्हणजे मशक, त्याला काय माझं मत आणि तुझं मत आणि ज्याच्याबद्दल देतो ते मत कुणाबद्दल देतो? हा मत देणारा कोण? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ती जी वस्तू आहे ती तिच्या ठिकाणी परिपूर्ण आहे. हे जग एवढं निर्माण झालेलं आहे, या जगाने काही जगाडवाळ उद्योग करावेत न करावेत, त्याच्यापर्यंत पोचण्याची इच्छा करावी न करावी, त्याच्याविषयी काही नाही. मग आम्ही जे बोलतो ते काय बोलतो? आम्ही शब्दाच्या गोष्टी करतो आणि ज्ञान अज्ञानाच्या संमिश्र गोष्टी करून बोलत राहतो, दुसरं काही करत नाही. ज्ञानाची गोष्ट करतो, थोडी अज्ञानाची गोष्ट. अज्ञानाची गोष्ट काय करतो? तो एकाकी न रमनते, तो एकटा रमत नाही म्हणून त्यांनी हे जग निर्माण केलं. म्हणजे आम्ही जन्माला का आलो याचं कारण आम्हीच ठरवलं की त्याला करमत नाही, त्यांनी नाहीच सांगितलं मला करमत नाही म्हणून, आम्ही ठरवलं. म्हणजे हे शब्दबंबाळ आहे, नुसतं शब्दाचे खेळ आहे. शब्दाचे खेळ इथे होत राहतात. त्या वस्तूच्या ठिकाणी ती वस्तू परिपूर्ण आहे. कुणी त्या वस्तूला जाणलं म्हणून ती बदलणार नाही, कुणी नाही जाणलं, आता काय करावं, मला कुणीच जाणत नाही, आता कसं व्हायचं, तिला काळजी करण्याचं कारण नाही. जाणणाऱ्यांनी जाणावं, न जाणणाऱ्यांनी न जाण. सगळं जग जरी अगदी आमच्या धर्माची सगळी मंदिरं फुटून तुटून पडली, सगळ्या धर्मांचं धर्मांधपण हे आम्हाला नष्ट करायला उभं राहिलं, तरी सुद्धा आम्हाला कोण धक्का लावणार? ज्याला आत्मवस्तूच्या विषयी अंतःकरणामध्ये खात्री आहे. म्हणून तर समर्थांनी या मुसलमानांच्या राजवटीमध्ये समर्थ म्हणाले शहाणे व्हा आणि म्हणाले एक बघा की देव दगडाचा बनवला आणि समोरच्यानी तो देव पाण्यात टाकला आणि तो जो म्हणाला कसला तुमचा देव, पाण्यात टाकल्यावर बुडतो. म्हणाले त्यांनी दुसरा आमचा देव लाकडाचा केला आणि तो देव जाळला, तो म्हणतो कसला तुमचा देव, तो देव जळतो.
समर्थ म्हणाले त्याला उत्तर द्या, तुम्ही आमच्या पाषाणाच्या देवाला भंजन करता, म्हणजे तो तोडता, तो विद्रूप करता. तुम्ही आमच्या बाकीच्या मूर्ती नष्ट करता, पाण्यात टाकता, पण आमच्या हृदयात असलेला जो आत्माराम आहे त्याला तुम्ही हात लावून दाखवा ना, त्याला तुम्ही काय करणार आहे. म्हणाले असं हे प्रत्येक कालामध्ये त्याचं त्याचं मनोबल राखण्याकरता सिद्धांताची कोणती बाजू समोर आणायची आणि ती त्या समाजाला पटवून द्यायची, हा त्या त्या काळाचा महिमा आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की ही जी वस्तू आहे ही वास्तविक पाहता कोणाचा विषय नाही आहे, ही कुणाचाच विषय नाही आहे. आणि ती तिच्या ठिकाणी परिपूर्ण, ती जर परिपूर्ण नसती आणि एकाकी न रमणते म्हणून आपल्याला शोधत निघाली असती तर आपण तिचं काउन्सिलिंग केलं असतं. आपण काही सामान्य नाही आहोत, त्यांनी निर्माण केलेली माणसं असून सुद्धा आम्ही भयंकर आहोत की आम्हीच ईश्वराला म्हणायचं तुला करमत नाही. प्रॉब्लेम काय आहे तुझा, तुला करमत नाही म्हणजे मग तुला करमणुकी करता मी तुझ्या करता काय निर्माण करू, याला येत काहीच नाही. पण हा त्या ईश्वराला पुष्कळ शिकवायला कमी नाही करणार. तो परिपूर्णच आहे त्याच्या ठिकाणी. तो म्हणतो तुझ्याकडून मला काही नकोच आहे, तुझ्याकडून मी कशाची अपेक्षा करतच नाहीये, मला काहीही नको आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले तो कशाचाही हेतू नाही. हेतू नाही म्हणजे या जगाच्या उत्पत्तीचं तो कारण नाही, त्याला कशाचंही प्रयोजन नाही. आणि पुढे ते सांगतात आपल्याला की हेतू होण्याचे प्रयोजन वस्तूच नाही मुळीच जाणं, ती पाहणे न पाहणे रूप परिपूर्ण. पाहिली तरी परिपूर्ण आहे आणि आम्ही नाही पाहिली तरी ती परिपूर्णच आहे. आणि प्रकट आहे ठाईच्या ठाई, म्हणजे याचा अर्थ हो तिला असं नाही तसं नाही, ती प्रकट होत नाही, ती लपत नाही, ती कोणतं रूप धारण करत नाही, तिच्या ठिकाणी कोणती भावना नाही, कोणता विचार नाही, म्हणजे ती अस्तित्वातच नाही. जसं बौद्धांनी शंकराचार्यांना म्हटलं की तुम्ही प्रच्छन्न बौद्ध आहात, आम्ही जसं निरीश्वरवादी आहोत, आमच्या निरीश्वरवादाची जी जी काही तत्व आहेत तीच तर तत्व तुमच्या अद्वैताची आहेत. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष निरीश्वरवाद बोलतो आणि तुम्ही ईश्वरवादाच्या नावाखाली निरीश्वरवादाची तत्व सांगता. पण त्यांना हे माहिती नाही की तुम्ही अभावाची भाषा बोलता, ते कधीच अभावाची भाषा बोलत. इथे त्यांनी ते उत्तर छान दिलेलं आहे की ते असं म्हणतात की तो त्याच्या ठिकाणी जो प्रकट आहे तो कसा आहे, प्रकट आहे ठाईच्या ठाई. आणि म्हणून त्यांनी मागे अज्ञान प्रकरणामध्ये शिकवताना आपल्याला एवढंच म्हटलं की तो त्याच्या ठिकाणी प्रकट आहे. आमची हौस शब्दाची संपत नाही, काही झालं तरी त्याला शब्दात आणणं आमचं संपत नाही. मग शब्दातच आणायचं की तो ठाईच्या ठाई प्रकट आहे. तर याला शब्दात कसं आणायचं, तर म्हणायचं ते चैतन्य तत्व याच्या ठिकाणी स्फुरण पावतं आहे, तिथेच ते स्फुरण पावतं. बस एवढ्या शब्दांनी आता ठाईच्या ठाई प्रकट आहे हे आपण व्यक्त करतो. हे काही नाही, बाकी सगळं पुढचं सोडा. एवढं आम्ही स्वीकारलं. हे कशाच्या आधारे स्वीकारलं, त्या नासदीय सुक्ताच्या आधारे स्वीकारलं. आणि म्हणून म्हणतात पहा सूर्याची ठाई अंधाराचे नाव नाही, आणि प्रकाश म्हणून जो तोही त्याहून निराळ नसे. वा सूर्य नारायण स्पष्ट दिसाया कारण उपनेत्रही न लावी जाण, तो स्वतःच सिद्ध असे. कारण उपनेत्रही व लावी जाणं नाही म्हणता येतं. काय म्हणायचं असेल ते की जर न पाहिजे तिथे, म्हणून म्हटलं की किंवा व लावायचं असेल तर आमच्यासारख्याला सूर्य पाहिला जर पुष्कळच मायोपिया असेल तर तो डोळ्याला उपनेत्र लावून त्या सूर्याला बघ, म्हणजे वास्तविक इतका तो सूर्य आणि सूर्यप्रकाश स्पष्ट आहे की तो डोळ्यांनी सुद्धा पाहता येईल. पण न पाहण्याची जर या डोळ्याची कुवत असेल किंवा ती जर स्थिती असेल, चष्मा लावून का होईना पण त्या सूर्याला पाहत असं म्हणावं. काय त्याला आपल्याला कळत नाही की ही हे आहे. वा सूर्य नारायण स्पष्ट दिसाया कारण उपनेत्रही लावी जाणं व खोडूनच टाकला तर तो स्वतःच सिद्ध असेल. कारण तो स्वतः सिद्धच आहे, गरज नाही. हो हा असाही अर्थ घ्यायला हरकत नाही की सूर्याला स्वतःला बघायला. हा पण फक्त आता विषय इथे तो चालू नाहीये एवढंच आहे. आम्हाला वा सूर्य नारायण स्पष्ट दिसाया कारण
म्हणजे पाहणारा दुसरा आहे. म्हणजे सूर्य पाहणारा नाही अशी या ठिकाणी वेगळी आहे. तर आता इथे बघा वरच्या ओळीवरून, पहा सूर्याची ये ठाई अंधाराचे नाव नाही, आणि प्रकाश म्हणून जो तोही त्याहून निराळा नसे, वा सूर्यनारायण स्पष्ट दिसाया कारण उपनेत्र ही न लावी जाणं किंवा उपनेत्र ही लावी जाणं तो स्वतःच सिद्ध असे. म्हणजे तुम्ही म्हणता असा पण अर्थ लावता येईल आणि आपण म्हणतोय तसा पण अर्थ लावता येईल की सूर्यनारायण स्पष्ट दिसण्याकरता माणसाला काही वेगळं साधन घ्या, म्हणजे हातच्या कंकणाला आरसा कशाला, असंही म्हणता येईल. किंवा ज्याला तो बघता येत नाही तो त्या उपनेत्राचा उपयोग करून का होईना त्याला बघतो आहे, पण तो त्याच्या ठिकाणी सिद्ध आहे. म्हणजे सूर्याला बघायचं, सूर्याला लागलं ग्रहण, आम्हाला सूर्याचं ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघता नाही आलं तर आम्ही काचेला काजळ लावून आम्ही ते सूर्याचं ग्रहण पाहतो, ते सिद्ध आहे त्याच्या ठिकाणी. म्हणजे तो आविष्कार जो आहे तो तिथे सिद्ध आहे, पण तो पाहायला आमचे नेत्र सिद्ध नाही आहेत. मग आम्ही काय करू, तर कशाच्या ना कशाच्या मदतीने ते पाहू, पण आम्ही पाहिलं नाही पाहिलं तरी ग्रहण ग्रहणच आहे. आता आम्हाला दर पौर्णिमा आणि दर अमावस्येला ग्रहण लागतच असतात, की आम्हाला दृश्य नाही आहेत. जेव्हा दृश्य होतात तेव्हा ते ग्रहण आम्ही पंचांगात पाहतो, नाहीतर दर अमावस्या पौर्णिमेला कुठे ना कुठेतरी ग्रहण आहेच आहे. ग्रहणाशिवाय अमावस्या नाही पौर्णिमा नाही, कारण ती स्थितीच तशी आहे की पौर्णिमेची आणि अमावस्येची सूर्यग्रहण चंद्रग्रहणाची स्थितीच तशी आहे की ती लागतच राहते. असो, पण आता इथे आपण म्हणता तसाही अर्थ घ्यायला हरकत नाही. वा सूर्यनारायण स्पष्ट दिसाया कारण उपनेत्र ही लावी जाणं तो स्वतःच सिद्ध असे, किंवा उपनेत्र ही न लावी जाणं तो स्वतःच सिद्ध असे. म्हणजे सूर्याला आपल्याला स्वतःला बघायला त्याला चष्मा लावायची काय गरज, तो त्याला स्वच्छ बघू शकतो असं. एवं ज्ञानाज्ञाने दोन्ही पोटी सुनी आहनी उदयला चित गगनी चिदादित्युहा एवी ज्ञान अज्ञान रूप दिवा राती. एवं ज्ञानाज्ञाने दोन्ही पोटी सुनी आहनी, म्हणजे अहोरात्रातला आह घेतलाय आणि आहनी म्हणून दिवस रात्र म्हटलंय. उदयला चित गगनी चिदादित्युहा एवी ज्ञान अज्ञान रूप दिवा राती. म्हणजे एवं ज्ञान अज्ञाने दोन्ही पोटी सुनी आहनी, याचा अर्थ घेतला दिवा राती पोटी घालूनी निश्चिती चिदाकाशी हा गभस्ती आत्मराज उगवला. म्हणजे याचा अर्थ हे आत्मस्वरूप कसं उगवलं, तर त्यांनी पोटामध्ये ज्ञान आणि अज्ञान दोन्ही घालून टाकलं. म्हणजे येवी ज्ञान अज्ञान रूप दिवा राती, दिवस आणि रात्र, ज्ञान अज्ञान रूप दिवस आणि रात्र पोटामध्ये टाकून या चित आकाशामध्ये, म्हणजे आमच्या हृदयामध्ये चिताकाशी हा गभस्ती, गभस्ती म्हणजे हा ज्ञान सूर्य, तो कोण आहे, आत्मराजा उगवला. तो परमात्मा आमच्या हृदयामध्ये आता दृश्य झाला. म्हणजे तेज संपन्न आत्म्याविण कोठे काहीच नाही जाणं, ते अनुभवे करून कळून आहे येणार. तत्स्थितीच्या वर्णना शब्द उपयोगी मुळीच ना, तेथे स्वानुभवाच्या खुणा अवश्य आहेत. स्वस्तिश्री अनुभवामृत मंजिरी ग्रंथ त्याचे हे ज्ञानखंडन प्रकरण येथ पूर्ण झाले. अष्टमात परिसा म्हणे दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. 8वं प्रकरण समाप्त झाले. या ठिकाणी विषय आता काही विशेष नाहीच आहे की या ठिकाणी आत्मतत्व उदयाला आलं. या सगळ्याचा निष्कर्ष म्हणून 19वी ओळी आहे की आता ज्ञान अज्ञान दोन्ही मावळले आणि आत्मतत्व उदयाला आलेले. आणि आता पुढच्या वेळी जीवनमुक्ताची दशा काय आहे त्याचं कथन, जीवनमुक्त दशा कथन. श्री गणेशाय नमः. ये ठाई शब्दोच्चारण सर्वांशी फोल पूर्ण, म्हणून या धरून मौन स्मरण तुझे करणे बरे. परिव्यवहार चालवया शब्दोच्चारण देवराया, योग्य आहे परम सदया हे निजानंद रूपा. आता आमोद सुनास आले, श्रुतीसी श्रवण रिघाले, अरिसे उठले लोचनेसी.